नमस्कार नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा आशिष तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमधल्या आज ह्या सगळ्या ताया आपल्याकडे आलेल्या आहेत आणि 16 सख्यांचा हा कार्यक्रम आता गावोगावी खेड्यापाड्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये साजरा होतोय. हा 16 सख्यांचा आणि त्या निमित्ताने सगळ्या तायांबरोबर मला खेळता येते, धमाल मजा मस्ती करता येते, त्यांचं मनातलं जाणून घेता येते आणि खूप छान वाटते की सगळ्या ताया इथे माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत. तर आता आपण म्हणणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. आणि नेहमीप्रमाणे 6 ताई इथे आलेल्या आहेत, पण वाक्यच माहिती नाहीये. ते वाक्य असं आहे, चिंकीची चकली किंचित चुकली. या ताई म्हणतात इथून सुरुवात करायची आहे, तर त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया आणि सुरुवात करूया इथूनच. चिंकीची चकली किंचित चुकली. काय वाक्य? चिंकीची चकली किंचित चुकली. किंचित चुकली. हा, आता हे वाक्य सलग 10 वेळा पटापटा बोलून दाखवायचे. चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची 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 चिंकीची. हा, रेडी 1 2 3. चिंकीची चकली किंचित चुकली, हा, चिंकीची पटापट. चकली किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची कचली. हा, चिंकीची चकली किंचित चुकली, चंकी चंकी पांडे. हा, चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित चुकली. कचली. हा, चिंकीची कचली. हा, तरी आता हेच वाक्य तुम्ही गात गात बोला. हा, चिंकीची चकली किंचित चुकली. चिंकीची चिकली चकली हा, चिकली. हा, चकली हा, हे हा, हे ह्याचं. हा, चकली हे हे चकली. हा, हे. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. हे वाक्य गात गात बोलायचं. गात? हा, गात. आवाज तरी पाहिजे. मग आता एवढा आहे की अजून काय पाहिजे? आवाज, खणखणीत आवाज आहे. हा, चला गात गात. चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित चुकली. किंचिची. हा, तुम्ही मी नाही, मी काय करत. चिंकीची चकली किंचित चुकली, आहा. चिंकीची चकली किंचित चुकली, किंचिती चकली. चिंकीची चकली किंचित चुकली, हा. चिंकीची चकली किंचित चुकली. अरे चिंकीची चकली, अरे चिंकीची चकली किंचित चुकली, किंचित चुकली, चुकली तर चुकली. चुकली तर चुकली, बस माझी गेली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही रागात बोलायचे, रागात. चिंकीची चकली किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित रागात. समोर चुकली, भाऊजी आहेत, समोर भाऊजी आहेत, त्यांना रागात. हा, चिंकीची चकली किंचित चुकली, गात चिंकीची गात नाही चकली बोलायचंय, गात नाही. किंचित चुकली, रागात रागात. चिंकीची समोर चकली भाऊजी. किंचित चुकली, चिंकीची चकली किंचित चुकली. चुकली चुकली. हा, हा. चुकली. डिस्टर्ब करताय. मी कुठं केलं तुम्हाला disturb? चिंकीची चकली किंचित चुकली. चिंकीची चकली किंचित चुकली, हा, अजून राग येऊ दे. चिंकीची चकली किंचित चुकली, हा, चिंकीची टकली. हा, चिंकीची चकली किंचित चुकली, हा, अजून रागात होऊ दे. चिंकीची चकली किंचित चुकली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वाक्य बोलल्यानंतर चिंकीची चकली किंचित चुकली ढिशुम असं करायचं. हा? चिंकीची चकली किंचित चुकली, अतिसमान. चिंकीची चकली किंचित चुकली, अतिशुम. चिंकीची चकली किंचित चुकली, हा, ढिशुम. चिंकीची चकली किंचित चुकली, हा, चिंकीची चकली किंचित चुकली, हा. चिंकीची चकली किंचित चुकली, डिशुम. सगळा चिंकीची राग चकली भाऊजींवरती किंचित- काढताय. भाऊजींचा सगळा राग त्या काढताय तिथे. हे की रे? ठीक आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचे. हा, हे वाक्य. हा, समोर भाऊजी उभे आहेत. हा, ठीक आहे. चिंकीची चटणी, चटणी, चिंकीची चटणी. हा, चंकी चंकी. हा, चंकीची चटणी. अच्छा, थांबा हो, बरं मलाच बोलतात. चुकल्या या तरी मला सांगतात. चिंकीची चकली किंचित चुकली, हा, व्हेरी गुड. चिंकीची चकली
किंचित चुकली कसं किंचित कसं चुकली हे लाजत लाजत पहिल्यांदाच बघतोय मी. हा चिंकीची चकली किंचित चुकली. अरे बापरे, असं लाजून मी पहिल्यांदाच बघितलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ते वाक्य नीट व्यवस्थित बोललेले, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माहेर सोडून तिला आज 1 वर्ष झालं. माहेर सोडून आज तिला 1 वर्ष झालं. आठवणीने डोळ्यात आज पाणी दाटून आलं. आठवणीने डोळ्यात आज पाणी दाटून आलं. आज तिला कळलं आई का रडत होती. आज तिला कळलं की आई का रडत होती. माहेरच्या ओढीने हळवी का होत होती. माहेरच्या ओढीने हळवी का होत होती. माहेर म्हटल्यानंतर अर्थातच डोळ्यातून पाणी येणार, चेहऱ्यावरती हसू येणार. कारण काही आनंदातल्या सुद्धा आठवणी असतात, काही थोड्या दुःखातल्याही सुद्धा असतात आठवणी. आणि ह्याच गप्पा टप्पा करण्यासाठी आपण माहेरच्या आठवणीमध्ये जाणार आहेत ह्या सगळ्या तायांबरोबर. आणि त्यासाठी मी जाणार आहे या ताईंकडे. लग्नानंतर आईची आठवणी असतेच आपल्याला. तर लग्नानंतर कळलं की सासर काय असतं आणि माहेर काय असतं. आई किती मेहनतीने आणि हसत खेळत सगळं करायची. आपल्यालाही तसंच आता वागायचं आहे आणि सगळ्यांचं करायचं आहे सासरी. सगळ्यांची मनं सांभाळायची आणि आपल्याला हे सासरचंच आपलं हे संसार आपला करायचा आहे हे तेव्हा कळलं की आई म्हणजे काय असते. बघण्याचा जो कार्यक्रम होता तो कुठे घरीच झाला नाही, मग तो माझ्या आत्याकडे झाला होता डोंबिवलीला. आत्याकडे डोंबिवलीला. हो. आणि ही सगळी मंडळी आम्ही कोल्हापूरवरून कोल्हापूरहून आली होती. अच्छा. आणि तेव्हा एक गमतीचा किस्सा झाला. आम्हाला तोच ऐकायचा आहे. तो किस्सा म्हणजे असं झाला होता की माझा भाऊ माझ्याबरोबर आला नव्हता आणि डोंबिवलीत जरा लाईट जातात. मग तसं कार्यक्रम बघायला म्हणून सगळेजण बसले होते. माझे मिस्टर आले होते, त्यांचे वडील आले होते आणि त्यांच्या दीर आणि त्यांचे भाऊ आणि भाऊजे असे आले होते. आणि मग मी आपलं असं हळूच दारातनं डोकावले. असं पडद्याच्या आडून. हां, हेच असं हळूच बघितलं आणि त्याच वेळा त्यांनी पण बघितलं की करेक्ट टायमिंग साधल्या त्याने. करेक्ट. आणि मग आणि असं झालं आणि मग थोड्या वेळाने चहा द्यायची वेळ आली, लाईट गेली. अरे जेव्हा बघायचं प्रत्यक्ष होतं तेव्हा सगळे अंधार. सगळीकडे अंधार. अरे बापरे. मग थोड्यांचे सगळे उठून गेले आणि मग माझा भाऊ आला नव्हता, तो नंतर आला. त्याला जरा वेळ झाला तो यायला. आणि तो आला आणि त्यांना खाली भेटला की भेटलात का, झालात का, बघितलं का वगैरे. नाही हो म्हणे, लाईट गेली त्याच वेळेला. अहो मग चला की आता लाईट आले ना वरती, चला वरती जाऊया. छे आता नको, आता जातो आम्ही असं म्हणाले. आणि मग नंतर की तुम्ही म्हणलात बघितलं नाहीत आणि मग लग्नाला होकार कसा दिलात. मला म्हटलं तू कसा होकार दिलात. म्हटलं काय नाही, मी असं ते बघितलं होतं ना हळूच. कसं कसं बघितलं होतं. अरे बापरे. हो असं हळूच बघितलं होतं. त्यांनी पण त्याच वेळेला बघितलं होतं. तेवढी नजर भेट झाली होती आणि ती पसंत झाली. जेव्हा पहिल्यांदा नजरेला नजर भिडली काय मनात आलं होतं. हाच तो माझ्या स्वप्नातला राजकुमार. नाही, इथे जमेल आपलं. काय काय इथे बरोबर जमते आपलं. ते बरोबर जमते आपलं. हा ओके ओके व्हेरी गुड. तर मग माहेरी काय नावाने हाक मारायचे तुम्हाला. मला हा हा आता एकदा होऊन जाऊ दे. हा शिमू. शिमू. शिमू हाक मारायचे. माझा भाऊ मला अजूनही शिमू हाक मारतो. शिमू हाक मारतो. शिमू ताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. माझा भाऊ खूप खुश होईल नाव ऐकून. काय किस्सा तुम्हाला असा आठवते जेव्हा बघण्याचा कार्यक्रम जेव्हा होता. नाही बघण्याचा कार्यक्रम झाला, पसंती झाली होती, हा. पण साखरपुडा व्हायचा होता अजूनही. हा. मग हे मला भेटायला आले कुठे. सांगलीला. आणखीन त्यांनी काय केलं, असं चाळ होती आमची, हा पाठीमागच्या बाजूने असे खडे टाकले कोणी. यांनी भाऊजींनी तुमच्या घरावर. घरावर. हा. तर मी काही बाहेर आली नाही. हा. तोपर्यंत माझी बहीण आहे ना धाकटी, शाळेला चालली होती. हा तिला ते बोलवायला गेले. हा. तर त्यावेळेला मुलं पळवून न्यायची. हा. तिला काय वाटलं कोण आहे कोण जाणे. ती जे सुसाट पळत सुटली, तिनं लक्षच दिलं नाही. हा. आणि मला म्हणजे मी मैत्रिणीकडे म्हणून निघाले, ते माझ्या पाठी येत होते. मग मला त्यांनी म्हणजे त्या मैत्रिणीच्या बोळात गाठलं. हा. मला म्हणले मी असं तुला भेटायला आलोय, तू गणपतीच्या देवळाजवळ 2:30 वाजता ये. हा. काय आपण पिक्चरला जाऊया. 1 मिनिट. बोलवलं गणपतीच्या देवळात 2:30 वाजता आणि नेणार पिक्चरला.
बरं ठीक आहे. आणि नेमकं माझ्या काकानी आम्हाला बघितलं दोघांना अरे बापरे. माहितीये. आणि घरी आल्यावर पिक्चरला गेला होता. नाही त्या बोळात बघितलं आम्हाला दोघांना. हा, हा, हा. काका दुकान बंद करून येत होते. हा, आणि मग घरी आल्यावर मी सांगितलं की असं असं मी मैत्रिणी बरोबर पिक्चरला जाणार आहे. हा. बर काका म्हटले जा. मला एवढं आश्चर्य वाटलं की म्हणजे ह्यांनी लगेच मला होकार कसा दिला पिक्चरला जायला. हा, मग गेलो आम्ही. मुकद्दर का सिकंदर बघितला. हा. आणि पिक्चर होऊन येताना आईनं माझ्या काय केलं, शिरा पुरी सगळा स्वयंपाक विपाक जावई आलाय आपला. कारण काकाने आईला सांगितलं होतं. अच्छा, हे तुम्हाला माहिती नाही. माहिती नाही. ती सूर्यकांत बरोबर पिक्चरला गेली आहे, मैत्रिणी बरोबर गेलेली नाही. हा. त्यामुळं मग आईनं आपला सगळा स्वयंपाक केला, बोळाच्या दारात येऊन उभी राहिली. पण ह्यानी मला सोडलं कोपऱ्यावर तिकडं कडेला. तर मला म्हटलं जा तुझी तू आता, आणि मी जातो. आणि तेवढ्यात इंदिरा गांधींना अटक केली त्यावेळेला. हा. त्यामुळं त्यांना काही केल्या बस मिळेना. ते सांगलीहून जयसिंगपूरला एका टेम्पोतून, जयसिंगपूरहून हातकणंगल्यापर्यंत हात कणंगल्यापासून शिरोलीला एका ह्याच्यातून, आणि रात्री जवळजवळ 12:30-1ला ते कोल्हापूरला पोचले. पण मग एवढा सगळा त्यांनी प्रवास केला, तुम्हाला जो भेटण्यासाठी इतका त्रास त्यांनी घेतला, हा, त्याच्यानंतर पुन्हा आले भेटायला? दर सोमवारी, प्रत्येक सोमवारी. कारण आमचं 25 डिसेंबरला साखरपुडा झाला, 25 मार्चला लग्न झालं. अच्छा. मधले सगळे सोमवार आम्ही भेटत होतो. हा. शेवटी आजी ज्या वेळेला लग्नाच्या आधी घरात आली त्यावेळेला आईनं थोडक्यात सांगितलं. काय, म्हणजे थोडक्यात काय, चांगला नवरा मिळावा म्हणून सगळे 16 सोमवार करतात. तुम्ही 16 सोमवार अशा पद्धतीने पाळलेत, साजरे केले. वा वा, खूप शेवटी सुंदर. आजी आल्यावर आईनं सांगितलं आता बंद, आता आई आलेली आहे घरात, आता तू वेळानं कुठनं आलीस तर ते चालणार नाही. हा. त्यामुळं आता त्यांना सांग की जे काय असेल ते आता लग्नानंतर भेटा. म्हणजे तुमच्या मुकद्दर मध्ये हात सिकंदर होता. हो. हा. अच्छा, पण ताई इतकी वर्ष झाले, 47 वर्ष झालेत लग्नाला, माहेरची ओढ अजून आहेच तेवढी? सर आता मला माहेर नाही आहे. माझे आई वडील वारलेले आहे, भाऊ अपंग होता, भाऊ वारलेला आहे, घर विकलेलं आहे सांगलीतलं. त्यामुळं आता सांगलीत माझं कुणी नाही आहे. म्हणजे मावस भाऊ आहे, भाऊजय आहे, ते करतात सख्यासारखं. पण वर्षानुवर्ष आता आम्ही जात नाही सांगली. या सगळ्या तायांबरोबर जेव्हा मी गप्पा मारत असतो, माहेरच्या आठवणींमध्ये जात असतो, तेव्हा एक गोष्ट मात्र मला नक्की कळते की आयुष्य किती खडतर असलं, किती कष्टाचं असलं, किती दुःखाचं असलं, तरी ते सुंदर बनवण्याचं काम हे आपल्या हातामध्ये असतं. आणि ज्या पद्धतीने या सगळ्या ताया आपलं हे जे आयुष्य इतकं सुंदर बनवत आहेत ना, की ते बघून खरंच खूप छान वाटतं. आणि हाच सगळा आनंद घेऊन आपण जाणार आहोत आता आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. सगळ्या तयार आहेत नक्की? गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. मार्केटला माझे मसुलीचा भाव रापचिक होणार आहे. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव रापचिक होणार आहे. कोल्याची कोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार आहे. तू किती विधान भाव किती विसांग ही बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव रापचिक होणार आहे. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव रापचिक होणार आहे. अच्छा, लवकर 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 लवकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, मस्त मस्त. हा 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 हा, लवकर 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 तिथे. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त. प्लीज. तुझे बांगडा येऊच नाही, तेरे साथ येऊच नाही. तुझे बांगडा येऊच नाही, तेरे साथ येऊच नाही. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाही. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाही. मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे. मेरी मुंबई में जैसे
हा 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 लोकल 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 हा 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 व्हेरी गुड अरे अरे हा म्यू हातात माईक घ्या आणि म्युझिक प्लीज म्युझिक प्लीज चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू यायला तुझ्या मायला तेरे चाल का ये ताल है कमाल हळू 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 चाल ये पोरी जरा हळू 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 चाल उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल ये पोरी जरा हळू 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 चाल हा 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 पटकन पटकन व्हेरी गुड हा व्हेरी गुड हा क्या बात आहे जोरदार टाळ्या आणि ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना मिळणारे सन मराठीवाणीकडून खास भेटवस्तू खूप खूप अभिनंदन ताई तुमचा संगीत खुर्चीमध्ये कमाल केलेली आहे सगळ्यांनी पण जाता जाता पुन्हा एकदा सासरी जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये जाता जाता एक चुकबुल द्यावी घ्यावी आपला हा भाग असतो ज्या भागामध्ये आपण कोणाबरोबर अबोला असेल तर तो दूर करतो दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो आज सुद्धा आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे तो कोणाबरोबर आहे का आहे कशासाठी आहे ते त्या ताईंकडून जाणून घेऊ आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे या ताई तुमचं नाव सांगा माझं नाव स्वरूपा स्वप्नील पाटील कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष आहे माझ्या आईसोबत अबोला आहे आणि आणि माझं लग्न व्हायच्या अगोदरपासून आहे आणि मला आईची खूप खूप मनापासून माफी मागायची आहे पण हा अबोला का आहे हे तुम्ही सांगू शकता अर्थात हे वैयक्तिक आहे फार पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकता काही छोट्या छोट्या गोष्टी घडत गेल्या आणि तिच्याने माझा अबोला होत गेला आणि तिचाही स्वभाव थोडा हट्टी असल्यामुळं आणि माझाही स्वभाव थोडा हट्टी असल्यामुळं तो अबोला कधी दूरच करता आला नाही पण मग ह्या 4-5 वर्षात कधी स्वतःहून प्रयत्न केला नाही की बाबा तो अबोला दूर करण्याचा किंवा आईशी बाबा झालं ते गैरसमज दूर करण्याचा असा प्रयत्न नाही केला माझं आईबरोबर खूप छान नातं होतं आम्ही जर बोलायला लागलो तर आमचं बोलणं कमी आणि हसणं जास्त व्हायचं आजी म्हणायची अगं बोला तर नाही तर हसा तर मग ते दिवस मला खरंच परत अनुभवायचे आहेत तो जो आनंद होता तो मला परत अनुभवायचा आहे ते खळखळून तिच्यासोबत हसायचं आहे बसायचं आहे बोलायचं आहे गप्पा मारायचे आहेत रात्री वेळी बोलत बसायचं आहे तिच्यासोबत आता माहेरी गेल्यानंतर पहिल्यांदा मी हेच काम करेल सर पण आज समजा आई समोर आहेत काय सांगाल तुम्ही आईला आता आई समोर आहेत समजा आईला मी एवढंच म्हणेन स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी पण मला भिकारी नाही व्हायचं आहे मला ते सौभाग्य अनुभवायचं आहे सर नक्कीच ताई आणि आज तुम्ही ते माहेरी आलेले आहेत आणि ह्या भावाकडे तुम्ही तुमच्या मनातली ही खंत बोलून दाखवलेली आहेत तर आज तुमच्या वतीने सुद्धा मी तुमच्या आईशी बोलणार आहे की आई मला मान्य आहे की मुलीने अबोला धरला होता तुमच्याशी आणि जो गैरसमज होता तो दूर करण्याचा सुद्धा ताई प्रयत्न करते तिने स्वतःहून तुमची माफी पण मागितलेली आहे तर एक मोठ्या मनाने तुम्ही सुद्धा तिला माफ करा आणि पुन्हा हे माईलेकीचं नातं पहिल्यासारखे अगदी छान निर्मळ आणि असं घट्ट नातं होऊ दे जसं तुम्ही आधी जसं तुमचं छान नातं होतं तसं आता पुन्हा ते नातं येऊ दे ताईंनी एक पाऊल पुढे घेतलेले आहेत तुम्ही 2 पावलं अजून पुढे या आणि फोन करा ताईला तिला भेटायला या किंबहुना ताई स्वतःहून तुम्हाला फोन करतील आणि तुम्हाला भेटायला येतील आणि तेव्हा हा अबोला हा गैरसमज लवकरात लवकर दूर करा आणि एक छान घट्ट प्रेमाने आपुलकीची मिठी मारा सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातील आणि असं जर का झालं ताई तर तुमचा आणि आईंचा फोटो काढायचा आहे आणि तो सन मराठीच्या पेजला 16 सख्यांच्या या पेजला टॅग करायचं म्हणजे आम्हाला कळेल की तुमच्यातला अबोला दूर झालेला आहे आणि मायलेकीचं नातं हे पुन्हा पहिल्यासारखं अगदी घट्ट झालेलं आहे कारण असं झालं तर आम्हाला खरंच खूप आनंद होईल मला खरंच खूप आनंद होईल थँक्यू सर थँक्यू सो मच नक्कीच आणि हा अबोला लवकरात लवकर दूर होईल पण ताई आज तू माहेरी आलेली आहे तर तुला असंच मी पाठवणार नाही आहे तुझी ओटी भरल्याशिवाय तुला इथून जाऊ देणार नाही मी त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचे आणि या ताईंची ओटी भरायची संसारात रमले मी तरी माहेर आठवते मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते
प्रेमाच्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेरा येण्यासाठी. वाह, क्या बात आहे, कमाल झालेला आहे आजचा भाग. आजचा हा आपला 16 सख्यांचा खूप छान साजरा झालेला आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला ते ताईनो, हा शमुताई, खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो की ना मला जायचं नाहीये, मला तुमच्याबरोबर अजून काही वेळ खेळायचंय, मजा मस्ती करायची आहे, पण वेळ झालेली आहे थांबायची, कारण दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमाचे नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा.